सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक धावतात राष्ट्रीय महामार्गावरून। तुमसर, रामटेक, खापा, मोहाडी, वरठी, करडी, खडकी, कारधा, भंडारा पेट्रोल पंप, मौदा या राष्ट्रीय महामार्गावरून अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक हजारोंच्या संख्येने धावतात। वाढली रेती माफियांची मुजोरी। भंडारा जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक भरदिवसा सुसाट वेगाने खुलेआम वाहतूक होत असून सध्या नंबर प्लेट नसल्याने अनेक जड वाहने राजरोसपणे दैनंदिन फेऱ्या मारत आहेत। अद्यापही शासकीय यंत्रणेच्या या गंभीर प्रकाराकडे लक्ष नाही। गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध रेती वाहतूक या ट्रकमधून केली जात असते। या मार्गावरून वाहतूक करीत असताना कुठलीही अडचण निर्माण होत नसल्याने अशा वाहतुकींना तुमसर, रामटेक, मोहाडी, वरठी, खात, कोराडी, करडी, कारधा, भंडारा पेट्रोल पंप, मौदा, नागपूर मार्गे येत असते। त्यामुळे कित्येक ट्रक हजारोंच्या संख्येने धावतात। याकडे स्थानिक प्रशासन मुग गिळून गप्प बसले असताना दिसून येत आहे। तर या शासकीय महसूल अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला जातोय चिरीमिरी असं सुद्धा बोलल्या जात आहे। मार्गक्रमण करताना अडचण होत नसल्याने अशा वाहतुकीने तुमसर, रामटेक मार्ग, तुमसर, मोहाडी, वरठी मार्ग, खात व्हाया दहेगाव, मौदा, नागपूर, करडी, खडकी व्हाया कारधा, भंडारा, मौदा, टोल नाका, नागपूर अवैध रेती वाहतूक करणारे ट्रकचे वाहतूक दिवसरात्र होत असते। या राष्ट्रीय महामार्गावरून अवैध रेती वाहतुकीचे ट्रक सर्वसामान्य माणसाला दिसतोय, तर महसूल, पोलीस यांनाच का म्हणून दिसत नाहीत हा विसर पडलेला आहे। या मोहाडी तहसील, तुमसर, रामटेक, भंडारा, मौदा येथील नागरिकांना गंभीर प्रश्न पडला आहे। येथील शासकीय विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचं दिसून येत आहे आणि रेती तस्करांचे शासकीय महसूल अधिकारी, पोलीस विभाग यांच्यासोबत घनिष्ठ संबंध असल्याने माहिती तालुक्यातील नागरिकांनी देत आहेत। या रेती माफियांस कारवाईसाठी पुढाकार घेणार तरी कोण? दिवसेंदिवस रेती चोरीचा वाढता कल, याच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी माहिती तालुक्यातील नागरिकांनी दिली। सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।